सगळ्यात आधी गावरान असा शब्द वापरू नका, कारण गावरान या शब्दाने आपल्या देशाची माती केलेली आहे. तर आपण त्यांना मुक्त फिरणाऱ्या कोंबड्या म्हणू. तर बेसिकली आपल्याकडे असं कल्चर आहे की कोंबडीला रेशनचे तांदूळ, बाजरी आणि असा कुठला तरी तुकडा झालेला गहू असा विकत आणायचा स्वस्त आणि तो टाकायचा किंवा उकिरड्या सोडायचा आणि मग ते घ्यायचं. मग 35 आणि 40 ग्रॅमचं अंड आपण पौष्टिक म्हणून खायचं आणि सुखी व्हायचं. आणि मग त्याला आमच्याकडे प्युअर गावरान, अस्सल गावरान असं म्हणून फोटो काढायचे. तर या ट्रेंड मधून बाहेर यायचं असेल तर कोंबड्यांना टॉप क्वालिटी खाणं गेलं पाहिजे. माझं ऍव्हरेज अंड 55 ते 60 ग्रॅम आहे. माझ्या कोंबड्या मोकळ्या आहेत. माझ्या प्रत्येक कोंबडीचा एकही कोंबडीचा पीस गळलेला तुम्हाला दिसणार नाही. माझ्या कोंबड्या तेल लावून चकचकीत मालिश केल्यासारख्या आहेत. महाराष्ट्रातले टॉप कोंबड्या हे मी कॅमेरा समोर सांगू शकतो की माझ्याकडे महाराष्ट्रातले टॉप कोंबड्या आहेत. आणि माझं अंड लॅब टेस्टेड आहे. तर संभाजीनगरच्या ऍव्हरेज अंड्यापेक्षा 21% जास्त प्रोटीन, नंतर 5 पट जास्त पोटॅशियम, 6 पट जास्त सोडियम, 37 पट जास्त कॅल्शियम आणि 8 पट जास्त ओमेगा 3 आमच्याकडे आहे. हॉटेल वेस्ट जे त्यांची समस्या आहे, कारण त्यांना कंपोस्टिंग करता येत नाही एवढ्या वेस्ट, रोज 300-400, एखादं लग्न राहतं 400 किलो वेस्ट आहे. तर हॉटेल वेस्ट प्रोक्युअर करायचं. त्याच्यावर ब्लॅक सोल्जर फ्लाय नावाचा एक कीटक असतो, जो कीटक कुठल्याही प्रकारे माणसाला हार्म करू शकत नाही. म्हणजे काय, त्याचा जो प्रौढ अवस्था आहे, माशी अवस्था, ती चावू शकत नाही, ती अन्नावर बसत नाही आणि ते पिकावर बसत नाही, काहीच करत नाही. ते 5 दिवसाचं आयुष्य आहे, अंडी घालून मरून जाते. आणि त्याची अळी अवस्था आहे, ते निसर्गाचं वरदान आहे. ते 1 ग्रॅम अंड्याचं 2 ते 2.5 किलो अळ्या तयार होतात. म्हणजे नॉनस्टॉप खात राहतात आणि त्यांना जे घालाल ते खातात. तर आमच्याकडे रोज 400 किलो फूड वेस्ट त्या अळ्या प्रोसेस करतात. त्यातून आम्हाला 50 ते 75 किलो अळ्या आणि उरलेलं सगळं फर्टिलायझर मिळतं, जे फर्टिलायझर माझ्या बागेत जातं भाज्यांसाठी, आणि अळ्या माझ्या कोंबडीला जातात. या अळ्यांमध्ये ड्राय मॅटर, म्हणजे ड्राय एरिया काढलं तर 40% प्रोटीन आहे, 30% फॅट आहे आणि ऑलमोस्ट ऑल न्यूट्रिएंट्स विथ कॅल्शियम आहे. त्यामुळे आमच्या अंड्यामध्ये 37 पट कॅल्शियम आलंय, 37 पट. आणि शेल इतकं जाड झालंय की अंड म्हणजे फुटत नाही, म्हणजे फोडायलाही त्रास होतो. आणि कोंबड्यांचं तर क्वालिटी तुम्ही म्हणजे इमॅजिन नाही करू शकता.